पुणे विद्यापीठामध्ये व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धेचं परिपत्रक अखेर रद्द करण्यात आलं। NSVIने आंदोलन केलं होतं, त्यानंतर हे परिपत्रक रद्द करण्यात आले। विकसित महाराष्ट्र या विषयावर आमच्या विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये जे विद्यार्थी आहेत, आम्ही वेगवेगळ्या स्पर्धाही घेतो, आपण वक्तृत्व स्पर्धा, आणि त्यांना मंच मिळावा म्हणून आपण ते पत्र दिलं होतं। ते पत्र जेव्हा आमच्या लक्षात आलं की फक्त एकच पत्र आणि याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीच्या हरकती घेतल्या, तर रात्रीच ते आपण वेबसाईटवरून काढलेलं आहे। ह्याचा मूळ हेतू विकसित महाराष्ट्र याच्यावर शैक्षणिक उपक्रमामध्ये मुलांनी बोलणं हाच एक हेतू विद्यापीठ म्हणून राष्ट्रीय सेवा योजना। तर स्पर्धेचं परिपत्रक अखेर मागे घेण्यात आलंय। या स्पर्धेला विरोध केला जात होता, त्यामागचं कारण होतं, विषय होता व्हॉइस ऑफ देवेंद्र। अखेर ही स्पर्धा आता स्थगित करण्यात आलेली आहे, याचं परिपत्रक मागे घेण्यात आलेलं आहे। जोरदार आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि त्यानंतर विद्यापीठानं व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धा रद्द केली। छात्र एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। अरे अहो सर किती वेळ लागतो ते? अरे करू नका करू नका करू नका। अरे करू नका करू नका करू नका। लोकशाही जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सचिन जाधव आहेत, त्यांच्याकडून अपडेट घेऊयात। सचिन, परिपत्रक मागे घेतले तरीही या ठिकाणी घोषणाबाजी होताना दिसतीये। आपण पाहतो की पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वक्तृत्व स्पर्धा होणार होती, त्याचं परिपत्रक जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर होतं ते रात्रीच मागे घेतल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आले। मात्र जे परिपत्रक रद्द केलेलं आहे त्याचं लेखी आम्हाला द्यावं अशी या आंदोलकांची मागणी आहे आणि त्यामुळे सगळे आंदोलक जे आहेत ते राष्ट्रीय सेवा योजनेचं पुणे विद्यापीठाचं जे कार्यालय आहे त्याच्या बाहेर या ठिकाणी आंदोलन करत आहेत। एकूणच या ठिकाणी ऑफिसच्या बाहेर हे आंदोलन करत असताना गेले 1 तासापासून हे विद्यार्थी या ठिकाणचे प्रशासन प्रमुख असलेले सदानंद भोसले यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आहेत, कारण ते परिपत्रक रद्द केलेलं आहे ते तुम्ही देताना विचार केला नव्हता का, किंवा त्या संदर्भात राजकीय अजेंडा जो आहे तो राबवला होता का, असे प्रश्न जे आहेत ते विद्यार्थ्यांकडून विचारण्यात आले होते। आणि त्याच विरोधात खरं तर आता जे परिपत्रक रद्द केलेलं आहे त्याचं लेखी पत्र जे आहे त्या विद्यार्थ्यांना हवं आहे आणि त्यासाठी हे सर्व विद्यार्थी जे आहेत ते राष्ट्रीय सेवा योजनेच्या जे ऑफिस आहे त्याच्या बाहेर या ठिकाणी आंदोलन करताना आणि घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात। प्रशासनाकडून या विद्यार्थ्यांशी आता कोणी बोलायला येणार आहे का सचिन? या ठिकाणी आपण पाहतो की राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभारी असलेले सदानंद भोसले यांनी काही वेळापूर्वी या ठिकाणी या विद्यार्थ्यांशी बातचीत केली, त्यांना या सगळ्या स्पर्धेविषयी माहिती दिली। या स्पर्धेचं आयोजन जे आहे ते पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ करत नाही तर सामाजिक संस्था करतात आणि त्यानंतर फक्त विद्यापीठ जे आहे ते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पत्र काढत असते। त्या पत्राच्या विरोधात सगळे विद्यार्थी अजूनही घोषणाबाजी करताना दिसत आहेत। कदाचित थोड्या वेळात त्यांची ही घोषणाबाजी थांबू शकते। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर यावर विद्यार्थ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात त्याही आपण बघूयात। ते म्हणतात की आम्ही रात्री ते परिपत्रक मागे घेतलेलं आहे। आमची अशी मागणी आहे की त्यांनी ज्या पद्धतीने रात्री परिपत्रक घेतलं असं म्हणतात, ऑफिशियल त्यांनी काढलंय का? जर तुम्ही ऑफिशियल विद्यापीठाच्या लेटर हेडवरती परिपत्रक काढलं की या स्पर्धेसाठी व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धेसाठी विद्यार्थी पाठवा, तुम्ही ऑफिशियल परिपत्रक काढा की ही स्पर्धा आम्ही रद्द करतोय, आम्हाला राजकीय हेतूने प्रेरित असलेल्या स्पर्धेला विद्यार्थी पाठवायचे नाहीत असं सगळ्या कॉलेजला पाठवून द्या। नाही, हे फक्त ते तोंडी सांगतायत, तर आम्हाला हे लिखित मध्ये पाहिजे। म्हणजे कुठेतरी त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल असेल, पूर्वसूचना असेल आंदोलनाची, अशी दखल घेत त्यांनी ते मागे घेतलं, ही चांगली गोष्ट आहे, पण जोपर्यंत हे लिखित कागदावर येत नाही तोपर्यंत त्याला अर्थ नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।